आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान द्या, आमदार डॉक्टर राहुल आहेर यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी। चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री नामदार शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन कांदा उत्पादक बळीराजाच्या ज्वलंत प्रश्नांवर तसेच विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान संदर्भात सविस्तर चर्चा केली। महाराष्ट्रात कांदा उत्पादनात नाशिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून प्रति क्विंटल पेरणीस सुमारे 1700 रुपये खर्च येतो। मात्र सध्याच्या 500 ते 900 रुपयांच्या बाजारभावामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही। ही गंभीर बाब मंत्री महोदयांना निदर्शनास आणून दिली। कांद्यावर प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान मिळावे तसेच कांदा निर्यात योजनेत आवश्यक बदल करून सुलभ आणि शाश्वत निर्यात सुनिश्चित व्हावी या मागण्या यावेळी मांडल्या। नव्याने सुरू झालेल्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण अंतर्गत कांदा पिकाचा समावेश करून लागवडीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा अशी विनंती देखील यावेळी केली। यावेळी मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत तात्काळ बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले। या बैठकीत भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर नितीन गांगुर्डे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश ढोमसे, ॲडव्होकेट शांताराम भवर, देविदास आहेर, अनिल कोठुडे, राजू पाटील, गणेश महाले उपस्थित होते। माझ्या कांदा उत्पादक बळीराजाला योग्य दर, संरक्षण आणि स्थैर्य मिळावे यासाठी अत्यावश्यक निर्णय व्हावेत यासाठी मी नेहमी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि यापुढे देखील कटिबद्ध राहीन असे यावेळी बोलताना आमदार आहेर यांनी सांगितले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य।